या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इंडिया विरुद्ध एनडीए यांच्यात लढत होणार आहे। आतापर्यंत काँग्रेस, भाजपासह इतरही प्रादेशिक पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत। अशात मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ हे राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत। मध्य प्रदेशच्या छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून नकुलनाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे अर्जासोबत त्यांनी वैयक्तिक माहितीसह पार्श्वभूमी आणि संपत्तीचे विवरणही जोडलेले आहे। त्यानुसार नकुलनाथ यांच्याकडे सुमारे 700 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे। नकुलनाथ यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत 40 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तर रोकड, शेअर्स आणि बॉन्डसह एकूण 649.51 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे। तर 48.8 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता नकुलनाथ यांनी निवडणूक आयोगाकडील विवरणपत्रात घोषित केली। नकुलनाथ हे मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच विजयी झाले होते। यंदाच्या निवडणुकीत नकुलनाथ यांना भाजपच्या विवेक साहू यांचे आव्हान असणार आहे। विशेष म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत नकुलनाथ हे करोडपती खासदारांच्या यादीत अव्वल स्थानावर होते। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। झमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आले आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही झमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।